अंग हे असो बहु जग जया नाम. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 483 ओळीचा आपण विचार करतो. विषय आहे भ्रम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना उभवी सृष्टीचे अंग काढून भ्रांतीचे जांग. भगवान सांगतात, हे भ्रमरूपी जे जंगल आहे, या भ्रमरूपी जंगलामध्ये राहणारे जे लोक आहेत, त्या लोकांनी खरं जर विचार केला तर दांग असं म्हटलं याने. भ्रांतिरूपी जंगलातील लाकडाने जो सृष्टीचा आकार उभारलेला आहे, ते फार वर्णन करणं जाऊ दे म्हटले, पण ज्याला लाकडाची उपमा कुणाला दिली? भगवंताने सृष्टीला. जग असं म्हटलंय. जग, जगाला उपमा दिली लाकडाची. आणखी काय द्यावं? ज्याला जग असं म्हणतात, हे असो बहु जग ओळी शब्द येतो. जया नाम. हे जे भ्रमाचं जंगल, त्या जंगलातली लाकडं, त्या लाकडाने जो या सृष्टीला आकार निर्माण केलेला आहे, त्याचं नाव आहे जग. तर मौलीनं काहीतरी उपमा दिल्या आणि काहीतरी शब्द वापरले तरी जगावर त्याचा फार परिणाम होईल का? होतो काय? झाला का? होईल का? हा थोडासा प्रश्न, बरेच प्रश्न आहेत. भ्रमाच्या लाकडाने सृष्टीची उभारणी केली. ही सगळी भ्रमाची लाकडं आहेत आणि या लाकडाने सृष्टीची उभारणी केली. असं कोण म्हणतं? गवळी महाराज नाही म्हणत. ओवी आहे, ओवी. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही आणायची, गरजेचं काय सांगतो, आणत जा ज्ञानेश्वरी. ओझवतं का? मी आणत जाऊ का? तर बघता येतं शब्द शब्दाचे अर्थ. आता जे मुक्त आहे त्यानंतर भांगायला म्हणजे शिंदे साहेब सुद्धा बघतात ज्ञानेश्वरी. मोबाईलमध्ये आहे असते ज्ञानेश्वरी. भ्रमाच्या लाकडाने सृष्टीची उभारणी केली म्हणजे भ्रमापासून या जगताची निर्मिती केली, असं एक ठिकाणी म्हटलेलं आहे. सृष्टी हीच मुळात भ्रमरूप आहे आणि त्याचं नाव आहे जग. त्याचं नाव जरी जग असलं तरी हे भ्रांत जग आहे. भ्रांत, भ्रमिष्ट जग आहे. म्हणजे भ्रमिष्ट जग आहे ते सत्य कसं असू शकेल? या ओळीमध्ये मायावाद सांगितलेला आहे. पण जगच मुळात मायाकारी आहे. मग जशी माया कारण तसं कार्य.
तर कारणच जर मिथ्या आहे, नाहीच आहे, तर कार्य कसं असू शकेल? काही मायाच नाही आहे. त्या शब्दाचाच अर्थ सांगितला. माया, या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, जी नाही ती. मग जग आहे का? जगही नाही आहे. मानत असाल तर ते भ्रमाची लाकडं आहे. माऊली म्हणतो, तुम्ही जर जगाला मानतच असाल तर ती भ्रमाची लाकडं आहे. असा मायावाद स्पष्ट सांगता आहे. पै अष्टधा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती मिसे, जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले. पै अष्टधा भिन्न ऐसे, हे 8 प्रकार वेगळे वेगळे आहेत. अष्टधा ही 8 प्रकारची प्रकृती आहे. प्रकृतीच्या रूपाने हे 8 प्रकार आहेत. मागे 7व्या अध्यायामध्ये, त्याचप्रमाणे 7व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये हा विषय सांगितलेला आहे. आणि क्षेत्र म्हणून 36 भाग करून दाखवले. ते 13व्या अध्यायात. 13व्या अध्यायात 5-6 या श्लोकातून याचा विचार खूप सुंदर वर्णन केलेला आहे. क्षेत्र याचा विचार. यापूर्वी प्रकृतीच्या संबंधाने अष्टधा प्रकृती असं म्हटलं होतं. अर्थात ही अष्टधा प्रकृती जी आहे ते क्षेत्राचा विचार सांगताना जिथं वर्णन केलेलं आहे. अष्टधा प्रकृतीचा विचार भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा असं म्हणते. 7व्या अध्यायातला श्लोक आहे हा 4था. भूमिरापो, भूमी पृथ्वी, आपो म्हणजे पाणी, अनलो अग्नी, वायु वायू, म्हणजे आकाश, मन बुद्धी एवच. 7 झाले. अहंकार इतीयं मे, 8वा आहे अहंकार. भिन्ना प्रकृतिरष्टधा, अशी ही 8 प्रकारची प्रकृती 7व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात सांगितलेला आहे. अर्थातच 7व्या आणि 13व्या अध्यायामध्ये याचा विचार खूप सुंदर असा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे. हे मागील सांगू किती, जाऊ द्या म्हणजे किती कुठपर्यंत सांगायचं, तसं मागचं 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 या उभीत म्हणताय चालू. हे मागील सांगू किती, आताची हे प्रस्तुती. आता प्रस्तुत आहे वर्तमानात. मनुष्यानं आपलं आयुष्य बर्बाद करू नये. भूत भविष्याच्या विचारामध्ये वर्तमानात जगत जावं माणसं. कळलं? भूतकाळाचाही विचार करते. झालं, संपला विषय. ते कशाला उघडायचं सारखं तेच 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 तेच. पुढं काय होईल, पुढं काय होईल ते होईल. भूत
मोठमोठे महात्मे सांगतात. भूत आणि भविष्य या दोन कालाचा विचार न करता वर्तमान काळात जगा असं म्हटलेलं आहे. म्हणून मागील हे सांगू किती जाऊ दे, मागचं सांगण्यात तर माणसाला फार गोडी. मागचं सांगण्यामध्ये फार गोडी निर्माण होते. माणसं गोडी म्हणजे आलेली झोप जाते मागचं सांगण्याने. कशामुळे वेळ फुकट घालवतात आयुष्य कोणाच ठेव. पण पुढे काय होणार आहे, मागचं काय झालं, या दोन्ही गोष्टीचा विचार करायचा नाही आणि वर्तमानात जगायचं. सध्या भगवत भजन करत राहा. वर्तमान काळामध्ये भूत भविष्याचा विचार करू नका. नामावर जोर द्या, नामावर जोर द्या. नामाने सर्व कर्म भस्म होऊन द्या. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाणू असं म्हटलं. भजनाने प्रारब्धही जमत, संचितही जळतं आणि क्रियमान चांगलं होतं. म्हणून महाराज सुद्धा म्हणतात प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाणू. पण भक्ताला मात्र जे एक श्वास सुद्धा वायाला जाऊ नका, एक श्वास सुद्धा वायाला जाता कामा नये. कोणत्या श्वासाला संपेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाम आलं, प्रत्येक श्वासाला. आपल्या श्वासाची गॅरंटी नाही हो, नाहीये लक्षात. म्हणून म्हटलं हे मागील सांगू किती, आगा आताची हे परिस्थिती. मागचं काय सांगायचं, किती सांगायचं. अर्जुन आत्ताच प्रस्तुत या 15व्या अध्यायामध्ये श्लोक 1 आणि 2, पहिला आणि दुसरा श्लोक वृक्षाच्या आकाराच्या रूपाने जे काही सांगितलं, ऊर्ध्वमूलमधशाख अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य वर्णानि यस्तं वेद स वेद अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य गुणः प्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. या 2 श्लोकामध्ये भगवंताने खूप सुंदर अर्जुनाला वर्णन करून सांगितलेलं आहे. अर्थातच ते अगवेचे अकारे कल्पोणी आपण पया पुरे झाले असे तदनुसारे चैतन्यची. ते अगवेची आकारे, हे सर्व आकार म्हणजे हे सर्व जग जे आहे ते स्थूल आणि सूक्ष्म, स्थूल देह आणि सूक्ष्म देह हे आहे आपल्या जगण्याला नाव किंवा राहण्याला नाव आहे. स्थूल सूक्ष्म. स्थूल आहे पंचमहाभूताचं, पंचकृत पंचमहाभूताचं. सूक्ष्म आहे 17 तत्वाचं. पृथ्वी आपते वायू आकाशाचे पंचीकरण केलं आणि त्याचा हा स्थूल देह आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी या 17 तत्वाचा सूक्ष्म देह आहे. म्हणून ते सूक्ष्म आणि स्थूल देह हे आपलं राहण्याचं ठिकाण आहे अशी कल्पना करून गावच, गाव म्हणजे स्थूल सूक्ष्म देह,
आपलं राहण्याचं ठिकाण आहे स्थूल सूक्ष्म देह. त्याला गाव म्हटलेलं आहे, त्याला नगरही म्हटलेलं आहे. कालच तुम्हाला प्रमाण सांगितलं. आता मागुता येईल फेरा, येतो न घडे या नगरा. नगरा. कशाला नगरला? ह्या नगरला म्हणतं काय? नाही, या शरीराला नगरही म्हटलेलं आहे, गावही म्हटलेलं आहे. तेव्हा या हा देहच आपण मानलेला आहे. हे गावच आपण मानलं, आपलं नाही मानलं, आपण मानलं. आपणच आहोत असं म्हटलं. आपलंही नाही ना आपणही नाही म्हणा, पण आपल्याला असं वाटतं. आपल्याला कितीतरी वाटलं तरी ते आपलं नाही, आपलं राहणं शक्य नाही. हो नाही, असं हे जीव चैतन्य समजू लागलं. हे स्थूल सूक्ष्म जो संघात आहे तो आपण आहोत असं जीव चैतन्य समजू लागलं. जीव चैतन्य तरी काय खरे आभाषिक आहेत. क्षर उपाधीच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना क्षर आणि अक्षर, क्षर नाशिवंत, अक्षर अविनाश. क्षर आणि अक्षर या उपाधीचं वर्णन करत असताना ह्या दोन उपाध्या आहेत. क्षर अक्षर एवच, क्षरश्च अक्षर एवच. या दोन्ही उपाधीचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, हे सगळं आकाराने युक्त आहे, पण सगळ्याशी जीव तादात्म्य ठेवत नाही. ज्याच्याशी ठेवायचं त्याच्याशी ठेवत नाही. नको त्याच्याशी ठेवतो म्हणा, ज्याच्याशी नाही कोणाशीच ठेवायचं नाही. पण नको जे आपलं काहीच नाही त्याच्याशी तादात्म्य ठेवतो जीव. आपलं आहे नेहमी हे शब्द येतात. जे आपलं आहे त्याच्याशी तादात्म्य ठेवत नाही. हे जे जग साकार आहे, साकार, ते माझं राहण्याचं गाव आहे असं कोण समजतं? जीव चैतन्य अशी कल्पना करतो हा जीव. त्याला माहित नाही आपण आलेलो आहोत, जाणार आहोत, पाहतोय सगळ्या जगाचं, तरी पण त्याला असं वाटतं आपण हे आता सोडून जाणारच नाही. हे आपलंच कायमचं स्थान आहे. हे आपलं नाही आहे. याचा नाश तर सेकंदाला होतोय, सारखं नासत नासत जातोय. अस्ति जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते. या 6 पायऱ्यांनी याचा नाश चालू आहे. आपल्याला जरी ते कळत नाही, जरी दिसत नाही, तरी 1 सेकंदही असा वायाला जात नाही की या देहाचा नाश झाला नाही. सेकंदाला याचा नाश होत जातो आणि शेवटी विनश्यते. पण जीवाला हे कळत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून भगवानही सांगतात, साधू संत सांगतात, सगळे सांगतात, क्षणभंगुर नाही भरवसा, वारी सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे थोर ओळ सागा, राम राम स्मरा आधी. क्षणभंगुर, हे क्षणभंगुर आहे, याचा बरोबर याची गॅरंटी नाही आहे. वारे सावध तोडा माया आशा, सावध व्हा आणि सगळं तादात्म्य सोडून द्या.
असं त्यांनी आपलं सांगायचं काम केलं. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, त्याने निरोपाचं काम केलं. ज्यानं हा निरोप सांगितला त्यांच्यावर त्या निरोपाचा किती परिणाम झाला तो भाग वेगळा आहे. म्हणून म्हटलं या ठिकाणी की हे सगळं आकाराने युक्त असणार, पण त्या सगळ्यांचं जीव तादात्म्य ठेवतो. काहीच ठेवतो, काहीच ठेवत नाही. ज्याचं ठेवायला पाहिजे त्याचं ठेवत नाही, ज्याचं नको त्याचं ठेवतो. म्हणून काहीच ठेवतो, काहीच ठेवत नाही. जे साकार जग आहे हे माझं राहण्याचं गाव आहे असं तो म्हणतो. जीव असं तो कल्पना करतो. मग इंदिराबाईनं कायदा काढला होता, आठवतो तुम्हाला? इंदिराबाईने कायदा काढला होता, कोणाला आठवतो? कशीलतेची शेती राहील, राहील त्याचं घर आणि कशील त्याची जमीन, असं कायदा काढला होता. जो राहील त्याचंच घर, भाड्याचं का असं. म्हणून पुढे काही लोक भाड्याने घर देईनात. तसं राहिलं तरी चालेल, ते त्यांचंच होईल ते नावच. राहील त्याचं घर, कशील त्याची जमीन. तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे माझं राहण्याचं गावच आहे, याचा कधी नाश होणार त्याला माहित नाही. सेकंदाला याचा नाश होतो की त्याला कल्पना नाही आहे. कल्पना असती तर हे माझं अखंड राहण्याचं गाव आहे असं त्यांनी म्हटलं नसतं. अशी कल्पना करतो, पण ती कल्पना खरी आहे का? कल्पना कोणतीच खरी नसते. कल्पना कोणतीही खरी नाही आहे, लक्षात. कल्पना म्हटलं की त्याच्यात सत्यत्व नसतं. कल्पना काजळी कल्पले कवळी, कैशेनी जवळी देव होय. दुरीत वासना टाकीची कल्पना, अद्वैत नारायणा भजेकारी असं म्हटलेलं आहे. कल्पना काजळी कल्पिले कवळी, कैशेनी जवळी देव होय. कल्पना ही टाकायची आहे, कल्पनात घ्यायची नाही. म्हणून म्हटलं कल्पना म्हटलं की त्या कल्पनेमध्ये कधीही सत्यत्व नसतं. कल्पना करत राहतो मनुष्य, जसे ते मनोरथ करतो तशी कल्पना करत राहतो. जसे मनोरथ व्यर्थ आहेत तशी कल्पना सुद्धा व्यर्थ आहे. पण तो त्याचा विचार करत नाही, तो असं समजतो. माऊली ज्ञानराज त्याला दृष्टांत देतात खालच्या ओळीत. जैसा कुहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे. मग क्षोभला समारंभे घाले तेथ. जैसा कुहा आपणची बिंबे. कुहा म्हणजे काय? कुहा म्हणजे विहीर. आपणची बिंबे म्हणजे काय? त्या विहिरीमध्ये आपलं प्रतिबिंब पडतं. कोणाचं प्रतिबिंब पडलं सांगतात? हे सिंहाचं. काय? सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे. विहिरीमध्ये त्याचंच प्रतिबिंब पडलेलं असतं, पण त्याला ते कळत नसल्यामुळे त्याला त्याचा राग येतो. कोणाचा? त्या प्रतिबिंबाचा. पण नुसता राग येत नाही, त्या प्रतिबिंबाचा नाश करण्याकरता त्यात उडी टाकतो. उडी टाकतो त्याच्यामध्ये. कशाला? तर म्हणे प्रतिबिंबाचा नाश करायला. हे प्रतिबिंब त्याला माहित नाही. त्याला वाटतं कोणतरी आपला शत्रू आहे आणि म्हणून तो त्यात उडी टाकतो. पुढे काय होत असेल बघा.
काय अर्थात सिंह जसा विहिरीमध्ये आपणच प्रतिबिंब आपलं पाहतो आणि खवळतो, त्याला राग येतो आणि मग त्या आवेशाने तो त्या विहिरीमध्ये उडी घेतो. सिंहाला असं वाटतं की आपलं हे प्रतिबिंब विहिरीत पाण्यात दिसतं असं त्याला वाटत नाही. प्रतिबिंब आहे म्हणून. प्रतिबिंब हे त्याला कळलं असतं तर मग त्याने उडी टाकलीच नसते. विहिरीत उडी मारतो क्रोधाने, त्याला क्रोध येतो आणि आपला जीव गमावतो ना उडी टाकतो. ही गोष्ट माऊली ज्ञानराज आणखी एका दृष्टांताने सांगतात. का सलिली असतची असे व्योमारुरी व्योम बिंबे दैसे अद्वैत होऊन तैसे द्वैत घेपे. का सलिली असतची असे. सलील म्हणजे पाणी. पाण्यामध्ये मूळचं आकाश आहे, त्या आकाशावरच बहारलेलं आकाशाचं प्रतिबिंब. त्या आकाशावरच बहारलेलं आकाशाचं प्रतिबिंब पडल्या जात. मूळ आकाश आहे त्याच्यामध्ये. आकाश म्हणजे पोकळी आणि त्यात ते प्रतिबिंब पडल्या जात आकाशात. त्याप्रमाणे चैतन्य हे मुळात एकच आहे, अद्वैत आहे, एक आहे. पण त्याने द्वैताशी तादात्म्य केलं. फार मोठा घोटाळा झाला आपल्या संप्रदायामध्ये. आपला संप्रदाय अद्वैत संप्रदाय आहे. जगामध्ये अद्वैत संप्रदाय फार क्वचित सापडतो. नव्हे, फक्त भगवान शंकरापासून चालत आलेला हा अद्वैत संप्रदाय आहे. बाकी सगळे द्वैतीच आहेत. देव वेगळा मानतात, आपण वेगळं मानतात. आपण आपल्या संप्रदायामध्ये जीव ब्रह्मैव ना परा, जीव हा ब्रह्मरूप आहे असं मानतात. इतर द्वैत संप्रदायामध्ये तसं मानत नाहीत. तर त्यात जीव वेगळा मानतात आणि देव वेगळा मानतात. त्या द्वैताला फार महत्व दिलेलं नाही माऊलीनं. आद्यगुरु शंकराचार्य आणि महर्षी व्यासाने द्वैताला महत्व दिलेलं नाही. लक्षात घ्या. अद्वैत तत्व जे आहे त्या अद्वैत तत्वाचा विशेषत्वाने या लोकांनी पुरस्कार केला, त्याला अत्यंत महत्व दिलं. पण लोक द्वैताशी तादात्म्य करतात आणि आपल्या संप्रदायामध्ये अद्वैताशी तादात्म्य केल्या जातात, द्वैताशी नव्हे. म्हणजे द्वैत मानणारे आहेत, द्वैताची कल्पना करणारी आहेत, त्या लोकांचं शंकराचार्यांच्या एका श्लोकात आहे, तोंडही पाहू नये अशा लोकांचं. म्हणून तर त्यांनी अवतार घेतला त्याकरता, अद्वैत मत द्वैत मत खंडना करता भगवान शंकराने भगवान शंकराचार्यांच्या रूपाने अवतार घेतला. कारण त्यावेळी द्वैत मत फार बोकाळलं होतं. मंडन मिश्र हा द्वैत मतवादी होता आणि तो जास्तीत जास्त या द्वैताचा प्रचार करत होता. आम्हाला तर द्वैत नको आहे, अद्वैत पाहिजे. म्हणून भगवान शंकराला अवतार घ्यावा लागला आणि त्यांनी त्या काळामध्ये द्वैत मताचं खंडन केलं आणि अद्वैत मत प्रस्थापित केलं. शेवटी तोही शंकराचार्यांचा शिष्य झाला.
त्याचं नाव पुढे पडलं सुरेश्वराचार्य. काय त्यांनी भाष्य लिहिलं, सूत्रभाष्य, म्हणून त्याला सूत्रभाष्यकार सुरेश्वराचार्य असं म्हणतात. त्यांनी पुढे भगवान शंकराचार्यांचं शिष्यत्व पत्करलं, तो भाग नाही. पण अगोदर तो कट्टर द्वैतवादी होता आणि केवळ त्याच्यामुळे सगळ्या जगामध्ये द्वैत प्रस्थापित होऊ लागलं. आणि म्हणून भगवंताला स्वतः ते सहन झालं नाही आणि अवतार येतो. म्हणून मी कथा सांगितली होती मंडाण मिश्राची. आता वेळ संपलेली आहे, तेव्हा आठवण दिली तर उद्या सांगेल. तेव्हा अशा प्रकारे झालेली सेवा या ठिकाणी अद्वैत मत प्रस्थापित करून द्वैत मताशी तादात्म्य ठेवू नये. पण जीव ठेवतो हे वर्णन इथं सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव